एकता महिला मंच भांडेगाव आयोजित महिला सुरक्षा जनजागृती मेळावा आणि मोफत दंत शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न। ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना त्यांच्या कायदेविषयक हक्कांची माहिती व्हावी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी या उदात्त हेतूने एकता महिला मंच च्या वतीने एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भांडेगाव तालुका बार्शी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पोलीस बांधवांचा महिला कायदेविषयक व सुरक्षा जनजागृती भव्य मार्गदर्शन मेळावा आणि समर्थ डेंटल क्लिनिक वैराग यांच्या वतीने मोफत दंत आरोग्य शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर एकता महिला मंचच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला। व्यासपीठावरील प्रमुख उपस्थिती सविता जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैराग पोलीस स्टेशन, डॉक्टर सुरभी कासार, समर्थ डेंटल क्लिनिक वैराग, प्रभाकर क्षीरसागर, प्रमुख एकता महिला मंच कमल शिंदे, सरपंच भांडेगाव। मोफत दंत तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कार्यक्रमादरम्यान समर्थ डेंटल क्लिनिक वैराग येथील डॉक्टर शीतल बोराडे यांच्या माध्यमातून महिला व मुलींची दंत आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली। या शिबिराला गावातील महिलांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। शिबिरात अनेक महिलांची तपासणी करून त्यांना समर्थ डेंटल क्लिनिकच्या वतीने मोफत टूथपेस्टचे वाटपही करण्यात आले। डॉक्टर सुरभी कासार यांनी दातांचे आरोग्य कसे राखावे, दातांचे उद्भवणारे आजार व त्यावरील उपाय या संदर्भात सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले। वैराग पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सविता जाधव यांनी उपस्थित महिला व मुलींना मोलाचे कायदेविषयक मार्गदर्शन केले। त्या म्हणाल्या, आजच्या काळात महिलांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहणे गरजेचे आहे। सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे। त्यांनी पुढे पॉक्सो, POCSO कायदा, महिलांवर होणारे अत्याचार आणि घरगुती हिंसाचार याविरोधात असलेल्या कडक कायद्यांची सविस्तर माहिती दिली। संकटाच्या वेळी न घाबरता पोलिसांशी कसा संपर्क साधावा याबाबत त्यांनी महिलांना धीर दिला। एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की ग्रामीण भागामध्ये महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार व हिंसाचाराला आळा बसवणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे। सोलापूर जिल्हा आणि बार्शी तालुक्यात महिला पोलीस अधिकारी व महिला डॉक्टरांना आणून ग्रामीण भागात समुपदेशन काउन्सलिंग करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे। महिलांनी कोणत्याही छळाला न घाबरता बिनधास्तपणे तक्रार करावी, यासाठी ही जनजागृती अत्यंत गरजेचे आहे आणि भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील। महिला व युवतींची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक स्वाती शिंदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उषा जाधव यांनी मानले। याप्रसंगी एकता महिला मंच भांडेगावच्या प्रमुख स्वाती शिंदे, उषा जाधव, पूजा मंडलिक, आशा मंडलिक, रेश्मा मंडलिक, दामिनी मंडलिक, स्वाती मंडलिक, सुरेखा जाधव यांच्यासह गावातील महिला, भगिनी आणि मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले।